हिकारी सेंटर फॉर जॅपनीज लँग्वेजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. दिवाळी संपलेली आहे. भरपूर सगळ्यांनी मजा केली असेल, खरेदी केली असेल. आता मात्र आपल्याला वेध लागलेत आपल्या परीक्षेचे. डिसेंबरच्या पहिल्या रविवारी आपली परीक्षा आहे. त्यामुळे चला आता अभ्यासाला सुरुवात करूयात जोरात. आज पुन्हा 5 वाक्य घेणार आहोत. बघा, अमेरिकाए डॅश तोकी टोकियो एकिदे ओ मियागे ओ खाईमाश्ता. वाक्य प्लीज लिहून घ्या, ऑप्शन्स नीट ऐका, सॉल्व्ह करा आणि मग आपलं उत्तर जे काही मी सांगते एक्सप्लेन करते ते ऐका, म्हणजे तुम्हाला चांगली प्रॅक्टिस मिळेल. बघा, अमेरिकाए डॅश तोकी टोकियो एकिदे ओ मियागे ओ खाईमाश्ता. ऑप्शन्स आहेत इकी, इत्ते, इकू, इत्ता. इकी, इत्ते, इकू, इत्ता. उत्तर काय येणार आहे? अमेरिकाए इकू तोकी टोकियो एकिदे ओ मियागे ओ खाईमाश्ता. अमेरिकेला जायच्या वेळी. लक्षात घ्या, जायच्या वेळी अशा अर्थाने आपण रूट व्हर्ब टाकलेला आहे. आपण अजून गेलेलो नाहीये अमेरिकेला. जायच्या आधीच आपण ती गोष्ट करतोय. तोकी फॉर्म आलाय, तिथे आपण रूट फॉर्म व्हर्बचा वापरू शकतो. त्यामुळे इकू तोकी, अमेरिकेला जात होते तेव्हा, त्यावेळी मी टोकियो स्टेशनवर काही भेटवस्तू, गिफ्ट्स खरेदी केल्या. दुसरं वाक्य बघा, अमेरिकाए डॅश तोकी होफुइतो हाउसू नो माएदे शाशिन ओ तोरिमाश्ता. वाक्य पुन्हा ऐका, अमेरिकाए डॅश तोकी होफुइतो हाउसू नो माएदे शाशिन ओ तोरिमाश्ता. आता इथे आपल्याला काताकाना शब्द आलाय. होफुइतो हाउसू म्हणजे व्हाईट हाऊस अमेरिकेचं. आणि शाशिनो तोरिमाश्ता तुम्हाला माहिती असेल, शाशिन म्हणजे फोटो, शाशिनो तोरिमाश्ता फोटो काढला. वरच्या वाक्यात सुद्धा नवीन शब्द होता, मे बी ओमियागे. नवीन नाहीये हा, आपल्याला N5 ला आहेच, पण माहिती नसेल तर सांगते. ओमियागे म्हणजे गिफ्ट, सोव्हिनियर ज्याला आपण म्हणतो, त्याला ओमियागे म्हणतात. सो बघा, ऑप्शन्स काय आहेत आपल्या दुसऱ्या वाक्याचे? अमेरिकाए डॅश तोकी होफुइतो हाउसुनो माएदे शाशिनो तोरिमाश्ता. ऑप्शन्स इकी, इत्ते, इकू, इत्ता. उत्तर काय येईल बघा, अमेरिकाए इत्ता तोकी होफुइतो हाउसुनो माएदे शाशिनो तोरिमाश्ता. आता इथे मी व्हर्बचा ता फॉर्म टाकला. मगाच्या वाक्यात आपण रूट फॉर्म केला होता, इथे आपण व्हर्बचा ता फॉर्म वापरला. का बरं आपण ता फॉर्म वापरला? सिम्पली आपला क्लू काय आहे बघा, शाशिन ओ तोरिमाश्ता हा आपला क्लू आहे. पास्ट टेन्सचं वाक्य आहे. त्यामुळे मी ती गोष्ट अमेरिकेला गेल्यावर केली आहे. जायच्या आधी मी फोटो काढले असं आपण म्हणू का? नाही म्हणू शकत आपण असं, बरोबर? त्यामुळे अमेरिकेला गेल्यानंतर जेव्हा मी गेले त्यावेळी काय केलं तर मी व्हाईट हाऊसच्या समोर फोटो काढले. त्यामुळे अमेरिकाए इत्ता तोकी, ता फॉर्म आपल्याला पास्ट टेन्स दाखवतो. ठीक आहे. थर्ड वाक्य बघा, ryoko o dash mae ni ओकी खाबान ओ खाईमाश्ता. ryoko o dash mae ni ओकी खाबान ओ खाईमाश्ता. ऑप्शन्स आहेत शिता, शी, शिते, सुरू. शिता, शी, शिते, सुरू. आता इथे बघा शब्द काय काय आलेत. ryoko म्हणजे काय? ट्रिप. ओकी बिग, मोठं. खाबान बॅग, मोठी बॅग. ओकी खाबान. खाईमाश्ता विकत घेतली होती. सो ट्रिपला मायेनी पॅटर्न आलाय बघा वाक्यात, ryoko ओ. त्यामुळे इथे काय येणार आहे? सुरू मायेनी. मायेनीच्या आधी नेहमी रूट व्हर्ब येतं. ट्रिप करण्याच्या आधी, ट्रिपला जायच्या आधी ryoko सुरू अशी टर्म वापरतात. त्यामुळे ryoko ओ सुरू मायेनी, ट्रिप करण्याआधी मी मोठी बॅग खरेदी केली
होती. त्यामुळे इथे ऑप्शन येईल सुरू. येस. नेक्स्ट बघा. तोमोदाची नो उची ए इकू डॅश ओकाशी ओ खाईमाशिता. तोमोदाची नो उची ए इकू डॅश ओकाशी ओ खाईमाशिता. आता पुन्हा शब्द बघा. तोमोदाची म्हणजे मित्र, मैत्रीण, फ्रेंड. उची घर, हाऊस. इकू पुन्हा टू गो चच टू गो अर्थ आहे जाणं. डॅश ओकाशिओ खाईमाशिता. मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरी जायच्या डॅश ओकाशिओ खाईमाशिता. ऑप्शन सांगते. ऑप्शन माझ्यामध्ये मी नाही सांगितलेले. सो फर्स्ट ऑप्शन इज तो. मग मायेनी ते कारा आतो दे. तो मायेनी ते कारा आतो दे. सो मैत्रिणीच्या घरी जायच्या आधी ओकाशी म्हणजे काही गोड पदार्थ, स्वीट्स ज्याला आपण म्हणतो, विकत घेतले. त्यामुळे इथे च्या आधीच्या अर्थाने काय वाक्य, कुठला पॅटर्न बसेल? मायेनी पॅटर्न बसेल, जो आपण जस्ट वरच्या वाक्यात बघितलेला आहे. आपण वर काय बघितलं? ट्रिप करायच्या आधी. तसंच इथे मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या घरी जायच्या आधी. त्यामुळे इथे ऑप्शन येईल मायेनी. येस. पुढचं वाक्य बघूया. शाशीन ओ डॅश मायेनी फिरुमू ओ खाईमास. शाशीन ओ डॅश मायेनी फिरुमू ओ खाईमास. ऑप्शन्स बघा. तोरीमास, तोत्ते, तोत्ता, तोरू. तोरीमास, तोत्ते, तोत्ता, तोरू. पुन्हा मायेनी पॅटर्न. छान प्रॅक्टिस आहे इथे सगळे मायेनीची. मायेनीच्या आधी आत्ता आपण काय बघितलं? व्हर्बचा रूट येतं, रूट फॉर्म येतो. त्यामुळे फोटो काढायच्या आधी मी फिल्म विकत घेतली. त्यामुळे शाशीन ओ रूट फॉर्म काय येईल? तोरू मायेनी फिरुमू खाईमास. ठीक आहे. सो ही जी 5 वाक्य होती याच्यामध्ये जास्त करून आपल्याला तोकी पॅटर्नची छान प्रॅक्टिस आहे, मायेनीची चांगली प्रॅक्टिस आहे, आणि अजून कुठला पॅटर्न? जास्त करून हे 2 आलेले आहेत, तोकी आणि मायेनी. तर दोन्ही सगळी वाक्य एकदा छान ऐका, पुन्हा एकदा सोडवा. काही प्रश्न असतील तर विचारा. माझा नंबर वर दिलेला आहे, व्हॉट्सॲपला आहे नंबर. आणि तुम्ही जर परीक्षा देत असाल तर तुम्हाला ऑल द बेस्ट. आपण अजूनही असे काही व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. जय माता.